नमस्कार सगळ्या ताईंना. ओ तू पण नमस्कार करती. तर सगळ्या ताईंना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले बघा सकाळचे 11 आणि आज आपल्याकडे कोण आलेले आणि कशासाठी आलेले ते दाखवते समोर. नमस्कार. नमस्कार. तर आपल्याकडे आलेले सर आणि मॅडम. काय सर तुमचं नाव? मी विलास नंदन पवार. मॅडम तुमचं? माझं नाव जयश्री मेहकरकर, मी आरोग्य सेविका. आणि ह्या आपल्या गावच्या आशात आहे. रंजना पंढरी खाटी. आज हे आपल्याकडं कशासाठी आले हा प्रश्न पडला असेल तुम्हाला सगळ्यांना ताई. तर उद्या आहे पल्स पोलिओ मोहीम 28 जून. त्याच्यासाठी आपल्याला 0 ते 5 वर्षाच्या सगळ्या मुलांना आणायचं आहे बूथवर जिथे असेल तिथे, आणि त्यांना पोलिओचे 2 थेंबची जी लस आहे ती घ्यायची आहे. जर उद्या पोलिओ नाही दिला तर त्याची परिणाम काय होता? तर जो हा पोलिओचा जो व्हायरस आहे तो डायरेक्ट मुलांच्या मेंदूवर आघात करून त्याच्यामुळे लहान बाळाला पक्षाघात किंवा पॅरालिसिस होऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला ही लस देऊन आपलं बाळ सुरक्षित करायचं आहे. तर सगळ्या ताईंना नम्र विनंती आहे की उद्या आपल्या बाळांना सगळ्यांना पोलिओ डोस द्यायला घेऊन जा. तर ह्या आमच्या गावच्या आशा वर्कर आहे. तर तुम्ही आज काय काम करताय? पोलिओची यादी तयार केली आम्ही. पोलिओची आता शिल्प वाटतोय, रॅली काढली शाळेवर जाऊन. तर माझ्या घरी पण त्या ही स्लिप द्यायसाठी आले होते समूह माझ्या हातामध्ये. तर हे बघा दाखवा आमची. हा तर प्रत्येक घरी जाऊन त्यांना अशी ही स्लिप द्यायची नावाची, आणि उद्या ही घेऊन जायचं का पोलिओच्या तिथं? हा, ही घेऊन जायचं आणि चालतंय ना. हा, आणि जर कोणी गावाकडे गेलेलं असलं म्हणजे घर सोडून, तरी त्यांना तिथं पोलिओ जिथे मिळेल तिथे त्यांनी ती लस आया घ्यायची. गया सोया. हा तर आया गया सोया म्हणजे बाहेर गेलेला, झोपलेला, नुकताच जन्माला आलेला सगळ्यांना आपल्याला लस सगळ्यांना द्यायची. डोस द्यायचा. तर सगळ्या ताईंना परत एकदा सांगते की आपल्या मुलांना सगळ्यांना 5 वर्षाच्या आत आहे ना, ती नाही, सगळं 5 बाळांना. वर्षे. वरती हा. ते असं 1-2 महिना तरी चालतं. तर चालतं त्यांना पोलिओ द्यायला उद्या घेऊन जा. आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे की ते आपल्या घरी आज आले. ताई तुमचे पण आणि आशा ताई तुमचे पण. तर आत्ताच बघितलं बघा तुम्ही, आपल्याकडे डॉक्टर मॅडम आणि आशा ताई आल्या होत्या. तर त्या आल्या होत्या पोलिओची माहिती सांगण्यासाठी. तर त्यांचा एक व्हिडिओ घेतला मी, तो आता मी अपलोड करणार आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हालाही त्यांनी माहिती सांगितली अगोदर. तर त्यांना चहा पाणी वगैरे केली आणि आत्ताच ते गेले बघा. आणि आपले मुलाचे पेशंट पण होते, ते पेशंट पण केले. आणि अजून माझं जेवण राहिलेलं आहे, मला जेवायचं आहे. आणि आज घरी कोणीच नाही आहे, आई आणि मी, आम्ही दोघीच आहे आणि समू तिसरी. कारण की आरू शाळेत गेली, आरूची मम्मी कामाला गेली, सोनू शाळेत गेला आणि सोनूचे पप्पा श्रीरामपूरला गेलेले. त्याच्यामुळं घरी कोणीच नाही आहे. तर आता मला जेवण वगैरे करायचं. आईचं जेवण झालं, आई चालल्या शेती. तर मला व्हिडिओ काढायला शेती जाता येत नाही आहे आणि बी भरण लावायला पण जाता येणार नाही आहे, कारण की समूसाठी मला घरी राहावं लागणार आहे आणि आपले मुलाचे पेशंट पण येतात त्यांच्यासाठी. तर मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवते की आई कोणकोणतं बी भरण लावणार आहे. तर लावताना काही दाखवता येत नाही, तर त्याच्याबद्दल सॉरी. तर काय काय लावणार आहे ते बघू आपण. चला आईकडं. आईने तर दुकानच मांडून ठेवली. आईला म्हटलं सगळं थोडं थोडं दाखवत. त्याला म्हटलं तुम्ही जायच्या आधी ना सगळं काय काय बी भरण आणले लावणार आहे आता ते दाखवा म्हटलं ताईंना, म्हणजे त्यांना लक्षात येईन की आज यांनी काय काय लावलेलं आहे. नंतर ते मस्त खायला येतं बरं कामी, कारण की लावल्याशिवाय खायला भेटत नाही. दुसऱ्याच्या वावरामध्ये आपली एवढी हिंमत होत नाही की जाऊन तोडून आणून खायचं, आपलं स्वतःच राहतं. तर आईने काय काय ठेवलेलं आहे दुकानामध्ये बघू आपण. तर अशी आमच्या आईची दुकान आहे बघा, डायरेक्ट दुकानासारखंच मांडलो आते. तर पहिलं कशाची पुडी ठेवलेली दुकानात? ही भेंडीची तर ही भेंडीची पुडी ठेवलेली बघा दुकानामध्ये. ही आणि पारशा दोडकीची, हे तर ही दुसरी नंबरची पारशा दोडक्याची बघा. ही चवळी, आणि ही तिसरी चवळीची ठेवलेली आहे. ही शिराचं दोडक, हे शिराचं दोडकं. हे बी दोडकच आहे. कोणतं दोडकं हे आहे? बी पारसं दोडक आहे. हो का? हा. आणि हे बाजूचं हे डांगर, डांगर. आणखी हे कारल्याचं आहे. हा अजून भोपळ्याचं आहे. हा अजून आणि हे चिक्कीचं आहे. हा आणखी आणि हे गवार आहे. गवारे. तर बघा एवढ्या मोठ्या लाईन मध्ये ठेवल्या आईनी सगळ्या पिशव्या छोट्या छोट्या छोट्या. आणि ते बी भरण थोडं थोडंच आहे बघा, एक 10 15 बिया राहत्या त्याच्या. तर त्या काही 10 रुपयाला 20 रुपयाला असं पॉकेट मिळत असतं. तर सगळे पॉकेट घेऊन आलेले सोनूचे पप्पा. आणि हे सगळं लावल्याच्या नंतर काही काही उगतं काही उगत नाही आहे ना त्या. तर काही उगतं बघा, काही उगणार नाही याच्यामध्ये, पण मग शिल्लकच लावा आहे ना. तर आज काही पाणी पडलेला नाहीये, तर पावसामध्ये लावलेलं सगळ्यात चांगलं राहतं, कारण की जसं लागलं तसं टरकन उगून येत आहे ना. पण मग आज आमच्याकडे पण वेळ आहे, काम नाहीये. तर आई म्हणे मी हे लावून देते आज, म्हणजे आपलं आजच्यानी सगळं बी भरण लावणं होतं. सरकी लावणं झाली,
जे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की जपान, भुईमूग, उडीद, मक्का एवढं आपण लावलं आणि आज आई हे बी वरण लावणार आहे. ते सगळ्या पुढ्या तुम्हाला बघितल्या तुम्ही कशा कशाच्या आहे आणि सगळं तुम्ही या आमच्या इथं निघल्याच्या नंतर मी सगळ्यांना देईन बरं का ताई. तर इकडं आहे तुरीचं बी आहे ना ते, हे तुरीचं आहे. तर हे खडकाळ तूर आहे बरं का ताई. तर त्याचं बी आहे चांगले येतं आता हे आहे ना. हा चांगलं येतं. हा तर हे चांगलं येतं बघा. आणि हे कशाचं आहे? हे मेथीचं आहे. कोणतं मेथीचं? हा ही मेथीची भाजी. नाही ना वात्या हो ना. बाई अवघड झालं. माझ्या सासूचे डोळे आतापासून झाले. पहिले चष्मा लावणं पडतो आत्याला. आता हे पालक आहे वाटतं, शेपू. शोल्डर आहे ना मग. नाही 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 तर ते आहे बघा ताई. पालकाचं आईच्या लक्षात नाही आलं. आणि हे याचं आहे शापाचं. हा हे शेपा आहे बघा, दाखवते तुम्हाला. आणि हे धनी. हे शेपा आहे आणि हे आहे धनी. धनी. तर एवढं सारं बिबरण. काकडी आत्या दिसलीच नाही. काकडीचं नाही दिसलं याच्यात. सोनूच पप्पा ना सगळ्यात मेनच आणलं नाही बरं काकडीचं बी. असं कसं केलं? नाही ते नाही बाई आत्या मला नाही वाटत का, काय सांगा. नाही, हे नाही काकडीचं, हे कशाचं तरी. काकडीच्या ढवळ्या बिया राहत्या है ना. त्याच्यात टेन्शन आलं मला आता एवढं मोठं. असं ती एखादी पुढे मग कशामध्ये? ते दुसऱ्या थैलीत हो का? खालच्या. मग एकदा चेक करून घ्या. कारण की हे बा आम्ही सांगितलं होतं त्यांना सगळे आणा म्हणून, पण त्यांनी आणल्या की नाही आणल्या माहीत नाही मला. तर काकडीचं मेन येतं कारण की आमच्या घरी सगळ्यांना काकड्या आवडतात बघा. आणि एवढं बिबरण लावलं म्हणजे आमचं सगळं घर खाऊ शकतो. रोज जरी तोडून आणलं आपण, लावल्याच्या नंतर काय करू जेव्हा येईन ना त्या तर मस्त छान पिशवी घेऊन जायची. रोजच्या रोज जेवढं आपण लागतं तेवढंच तोडून आणायचं. थोडं 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 असं. हा फ्रीजमध्ये आणून नाही ठेवायचं जसं आता आणतो आपण आहे ना. तर हे आई आता टोचून कुठं कुठं लावणार आहे तुम्ही हे सगळं? हे आता जाळीवर लावणार आहे. म्हणजे शेतामध्ये नाही लावणार आहे ना? काही शेतात लाईन, काही जाळीवर लाईन, काही इकडे खरपावर लाईन. हा का. आता तूर कुठं लावायची मग आपल्याला? तूर 1 तास लावायचं आहे ना. पलीकडून रामेश्वरच्या वावराकडून, माझ्या दिराच्या वावराकडून 1 तास लावणार आहे तुरीचं लंब. तर भरपूर होते 1 तास आम्हाला डाळीसाठी. आणि ती बॉटल कशाची आहे? ही याची आहे ना, गावच्या? गावच्या लावायचं. याला बी गावच्या राहतो का? तुरीला लावायचा ना. हा बरोबर आहे. याला तर लावून आलेला आहे बघा ताई गावच्या सगळ्याला. हे बघा या बियाला. पण इकडं नाहीये. धनीला पण लावा थोडासा. हा लाई. थोडा धनीला, थोडा पालकला, शेपूला त्याला लावून द्या. आणि मग ते सुकल्याच्या नंतर आई लावून देणार आहे. तर आई चालल्या बघा आज आता हे बी भरण लावायला. तर मी आता घेते जेवण करून. तर तिकडं दिसत असेल बघा माझं ताट आणि भाजी पोळी आणून ठेवलेली आहे. इकडं समू झोपलेली बघा. आणि मी जो कालचा व्हिडिओ आहे तो एडिट करते आता. आणि आता व्हिडिओ एडिट करता करता मी जेवण पण करणार, समूवर पण लक्ष देणार आणि आलेले पेशंट पण करणार. तर आता सोनूच पप्पा काय माहिती किती वाजता येते आता. तर ते येऊ सर आता आहे मी घरी. मी तर मी पण आले असते कारण की ताईला सांगितलेलं होतं बरं का की आपण रोज शेतातलेच व्हिडिओ टाकणार आहे. ताई म्हणा आता 2 दिवस शेतातले व्हिडिओ टाकले आणि आज डबल घरीच दाखवा लागली. तर खरं सांगा आपल्या घरी आहे का कोणी राहायला? नाही, पोरीवर ध्यान ठेवणं पडतं. आणि आज पेशंट येते. मुळव्याचे. हा मुळव्याचे. हा मग बघा तुम्ही, कारण की कुणीच नसल्यामुळे मला घरी थांबावं लागलं. त्याच्याबद्दल परत एकदा सॉरी ताई. लावल्याच्या नंतर जेव्हा उगल तेव्हा मी नक्की दाखवेन तुम्हाला. आणि उद्या पण जाणारच आहे मी शेतात. काही काम आम्हाला राहणारच आहे. तर उद्याचा व्हिडिओ येईन तुम्हाला शेताचा, पण आजचा नाही. त्याच्याबद्दल तुमची माफी मागते. आणि हे सगळं बिबरण तुम्ही लावलेलं आहे का? ज्यांच्याकडे शेती आहे बरं का त्या ताईंनी लावलेलं आहे का? त्यांनी मला कमेंट करून सांगा. आणि सगळ्यांना सांगा त्या की उद्या आपापल्या लेकरायला पोलिओ डोस द्यायला न्या म्हणून सांगा. उद्या पोलिओ डोस आहे. आपल्या लेकराला समद्या ताई ना शाळावर न्या आणि डोस देऊन आणा. हा डवस सगळ्यांनी देऊन आणा का. कारण की त्याच्या आम्हाला तर एवढं माहित नाही. तुम्हाला मॅडमनी माहिती सांगितली त्याची. नाही दिलं तर कसं म्हणजे मेंदूमध्ये काय होतं काय नाही मेंदू मध्ये जाते. हा मग त्याच्यामुळं आम्ही उद्या समूला नेणार आहे बघा. तर आमच्या इथलं तुम्हाला अंगणवाडी केंद्र मी दाखवणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. आई आणि मी सकाळीच जाऊ, पटकन देऊन येऊ तिला. आणि असं आहे बघा. तर जाऊ आम्ही. हा सकाळी आम्ही 10 वाजता जाऊ. नंतर खूप गर्दी होती कारण की भरपूर मुलं राहतात ना. नंबर लावल्यापेक्षा मग पटकनच देऊन येऊ आहे ना. हा तसं करू. आता मी घेते जेवण करून, तुम्ही या एवढं लावून मग. हा चालतं. तर घेतलं बघा ताई मी इकडं वाढून. बटाट्याची भाजी केलेली आणि चपात्या केलेल्या आहे. कोरडीच केली आज बटाट्याची भाजी. सोनूला पण हीच डब्याला दिली होती. आणि सोबत घेतलेला आहे घरचा गावरान आंबा खाण्यासाठी. तर या मग सगळ्या ताई जेवायला.